नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत. घेतलेली आहे, बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 वाट्या. 1 वाटी बेसन पीठ घेतले, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 त्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा ओवा आणि तीळ घेतलेली 2 ते 3 चमचे तेल घेतलेले. प्रथम कढईत पाणी टाकलेलं आहे. त्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. अर्धा लिंबू टाकले आणि त्यावर आपण चाळण ठेवली तेल लावून. आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेतो. आता कोथिंबीरमध्ये आपल्याला बसन तेवढंच पीठ घालायचं आहे, जास्त नाही घालायचं. तर प्रथम आपण हिरवी मिरची आणि लसूण त्याची पेस्ट घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. हळद, जिरेपूड, व क्रश करून घालायचं आहे. तीळ आपण घेतली, त्यातले अर्धे तीळ आपण आता वापरतोय, अर्धे नंतर वापरणार आहोत. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं मसाले वगैरे घालून. सर्वप्रथम यात डाळीचं ते बेसन पीठ टाकून घेतोय. त्यानंतर आपण यातलं अर्ध तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि अर्ध बाजरीचं पीठ. सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आधी आपण बघणार आहोत त्यात पाण्याची गरज आहे का, हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागतंय. आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि आता घट्ट मळून घेणार आहोत. थोडंसं तेल टाकणार आहोत. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या बनवून घेऊ. छोटा गोळा घेऊन पोळपाटाला आपण एक पोळपाट घेऊन त्याला तेल लावून गोल शेप देणार आहोत. या पद्धतीने आपण सगळ्या वड्या करून घेणार आहोत. केलेली आहे आपण वड्या त्यात ठेवून घेणार आहोत. शकता आपल्या सगळ्या वड्या झालेल्या आहेत. आपण आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 15 मिनिटं फुल गॅसवर वाफवून घेणार आहोत. आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत. आता अजिबात चिकटत नाही. आता गॅस बंद करून याला थंड करून घेणार आहोत आपण. आता हे थंड होऊन घेणार. वडे छान थंड झालेले आहे. आपण त्याला कट करून घेणार आहोत. आपण गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्यात आपण आता तेल घालून घेतोय. आपण या वड्या शालू फ्राय पण करू शकतो, डीप फ्राय पण करू शकतो, आपल्या चॉईसनुसार. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आपण त्यात थोडं लसूण घालणार आहोत. 2-3 पाकळ्या बारीक कट करून. घातला तरी चालतो, नाही घातलं तरी चालतो. तर तीळ घालून घेणार आहोत. आपल्या वड्यांचा कलर छान ब्राऊन झालेला आहे. आता हे चांगले फ्राय झालेले आहेत. आपण गॅस बंद करून याला काढून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपल्या वड्या छानपैकी तयार झालेल्या आहेत. या चवीलाही खूप छान लागतात. लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी